हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप खूप मजेत आहात आणि आनंदात आहात. आनंदातच राहा. आपल्याला रोज एक नवीन आयुष्य मिळत असतं. रोज ह आपला पुनर्जन्म होत असतो. रोज म्हणण्यापेक्षा अगदी प्रत्येक क्षणाला आपला एक पुनर्जन्म होत असतो. तर आपण जुन्या गोष्टींमध्येच का अडकून राहतो हा विचार कायम करावा. जुन्या गोष्टींमधून बाहेर पडून आपलं स्वतःचं एक बेटर व्हर्जन आपण का तयार करत नाही आहोत. बेटर व्हर्जन म्हणजे काय, तर आपण जे पूर्वी होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी चेंज आपल्या स्वतःमध्ये, की जो सगळ्या दुनियेला म्हणजे दुसऱ्यांना देखील कळेलच की आपण काय चेंज झालो. पण त्याहीपेक्षा आपल्या स्वतःला त्याचा खूप आनंद होईल. कारण बेटर व्हर्जन हे नेहमी बेटरच असतं. जे तुम्ही आज आहात त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं, काहीतरी नवीन, ज्याने तुम्ही तुमच्या मनाला असं जाणवेल की हो, आज मी खूप छान म्हणजे राहिले, किंवा आज माझ्याकडे इतकं चांगलं झालं आहे, किंवा आज मी ह्या इथपर्यंत पोचले. पण त्याच्या मागचे जे काही एफर्ट्स आहेत, जे काही आहे ते सगळं तुम्हाला माहीत असेल. परंतु बेटर व्हर्जन बनण्यासाठी फार काही एफर्ट्स लागतात असं मला नाही वाटत. बेटर व्हर्जन म्हणजे काय, तुम्ही काल जे होतात त्याच्यापेक्षा आज काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन. आता बेटर व्हर्जन बनण्यासाठी पहिले तुम्ही कोण आहात हे शोधून काढा. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला ॲक्सेप्ट करायला शिकत राहा. हे बघा, प्रत्येकजण जो आहे ना तो एक वेगळा व्यक्ती म्हणून प्रत्येक एक वेगळा आत्मा असतो. प्रत्येकजण हा वेगळा सोल असतो. तो ह्या पृथ्वीवर जन्माला आलेला असतो. प्रत्येकाचं कार्य हे वेगळं वेगळं असतं. त्यामुळे कोणाच्याही कार्यामध्ये पडायला जाऊ नका, किंवा हा काय करतोय त्याच्याशी कंपेअर करायला जाऊ नका. तुम्ही ओरिजिनल जे आहात त्याचा शोध घ्या. ओरिजिनल जसे आहात तसे राहायचा प्रयत्न करा. कारण ओरिजिनलची किंमत जी आहे ती कायम जास्त असते. जर डुप्लिकेट असेल तर त्याची किंमत कायम कमी असते. त्याच्यामुळे ओरिजिनल हे राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही विचार करा की जरी तुम्ही एक चंदनाचं झाड असाल तरीही चांगलं आहे, जरी तुम्ही कडुलिंबाचं झाड असाल तरीही चांगलं आहे. का माहिती आहे का? कारण दोघांचेही गुणधर्म वेगळे वेगळे आहे. एक सुवास देतो पण एक आरोग्याला चांगला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसे आहात तसं तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करा. दुनिया मग तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट केले की दुनिया देखील तुम्हाला ॲक्सेप्ट करायला लागेल. त्याच्यानंतर एकतर ओरिजिनल राहायचं आहे. त्याच्यानंतर स्वतःबद्दल प्रामाणिक राहा. ओरिजिनल असं जसं तुम्ही आहात तसं राहा. चेंज होण्याचा प्रयत्न दुसऱ्यांसाठी करू नका. म्हणजे दुसऱ्याला कंपेअर करून आपण त्याच्यासारखं करायला जाऊ नका. स्वतःत नवीन वेगवेगळं घडवायला स्टार्ट करा. त्याच्याबरोबरच ओरिजिनल राहण्याबरोबरच तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे स्वतःचे गुण दोष जे आहेत ते ॲक्सेप्ट करायला स्टार्ट करा. प्रत्येकामध्ये दोष असतात, प्रत्येकामध्ये गुण असतात. प्रत्येकाकडनं काहीतरी चुका होत असतात. प्रत्येकाकडनं आयुष्यामध्ये काही ना काही चुका झालेल्या असतात. जर एक आपल्याकडनं समजा चूक झाली आहे तर ती ॲक्सेप्ट करून ती सुधारण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा. तुमच्याकडनं दूध उकळवत असताना चुकून जर समजा त्यात काही पडलं आणि दूध जर खराब झालं तर तुम्ही काय करता? ते दूध फेकून देता की त्याचं पनीर बनवता? त्याच्यावर तुमचं म्हणजे जे आहे ना जगण्याचं कौशल्य हे निर्भर करतं की तुम्ही गिवअप करताय की तुम्ही त्यातनं देखील काहीतरी चांगलं करताय. नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. नेहमी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकजण हा स्वतः वेगवेगळा घडलेला आहे. प्रत्येकजण हा वेगळा आलेला आहे. त्याच्या चुका ज्या असतील त्या वेगळ्या असतील, ठीक आहे. दुसरा तुम्हाला त्याच्यातनं गायडन्स देईल, पण त्यातनं जे ओरिजिनल काय करायचं आहे ते तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः ठरवा काय करायचं आहे. लाईफमध्ये गोल्स सेट करायला शिका. तुमचं ध्येय सेट करायला शिका. सेट करायचं आहे ध्येय म्हणजे तुम्हाला अगदी फार मोठं काही करायचं नाही, गाडी बंगला वगैरे. तुमचे जे काही ध्येय असतील ते असू द्यात, परंतु रोजच्या रोज काहीतरी ध्येय ठेवा. तुमचा स्वभाव जर चिडचिड असेल तर रोज लिहून ठेवा की मी किती वेळा चिडलो, मी किती वेळा एखाद्याला अपशब्द बोललो. जर तुमचा स्वभाव खूपच मुळमुळा असेल तर लिहून ठेवा की मी किती वेळा रडले, किती वेळा स्वतःला हर्ट केलं. जर तुमचा स्वभाव चिडचिड असेल तर तुम्ही दुसऱ्याला हर्ट कराल, पण जर तुमचा स्वभाव खरंच खूप जास्त मुळमुळीत असेल तर तुम्ही स्वतःला हर्ट कराल. आणि स्वतःला हर्ट करणं हे देखील खूप त्रासदायक असतं.
लोकांना वाटतं की हा समोरचा बोलत नाही आहे, समोरचा काहीच करत नाही, पण तो तर जेव्हा स्वतःला हर्ट करत असतो तेव्हा लाखपटीने त्याला यातना होत असतात. स्वतःवर जेव्हा आपण प्रेम करतो ना, तेव्हा सेल्फ लव्ह हे सगळ्यात भारी आहे. कारण हे बघा, दुनिया तुमच्यावर प्रेम करेल, कोणी तुमच्यावर प्रेम करेल, कोणी तुम्हाला ॲप्रिसिएट करेल ह्याचा विचारच करू नका. आरशासमोर उभं राहून जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणाल ना रोज, अगदी रोज, की तू खूप छान आहेस, तुझं वजन जे आहे ते मेंटेन ठेवलेलं आहेस, तुझं वजन आयडियल आहे, तुझी केस खूप छान आहेत, तुझी त्वचा खूप छान आहे, तुझी जे डोळे खूप बोलके आहेत, हा असं रोज रोज स्वतःला पॅम्पर करायला शिका. रोज पॅम्पर करण्याने तुमच्यामध्ये एकतर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ते ॲफर्मेशन देणार आहात, त्या गोष्टी घडणार आहेत, आणि स्वतःला पॅम्पर केल्याने स्वतः देखील छानच होणार आहात. त्यामुळे स्वतःला पॅम्पर करायला शिका, स्वतःला मोटिवेट करायला शिका, स्वतःचे छोटे छोटे गोल्स सेट करायला शिका. जर मी तुम्हाला सांगितलं ना की जर तुमचा स्वभाव जर खरंच चिडका असेल, चिडचिड होत असेल, तर का होते याचा विचार करा. जर चिडचिड होते तर त्याच्यावर लिहून ठेवा कागदावर की आज मी किती वेळा चिडचिड केली. दुसऱ्या दिवशी प्रयत्न करा की त्याच्यापेक्षा कमी चिडचिड करण्याचा, दुसऱ्या दिवशी प्रयत्न करा त्याहून कमी करण्याचा. तुमचा स्वभाव मिळमिळत असेल तर विचार करा आज मी स्वतःला किती वेळा हर्ट केलं, लिहून ठेवा. स्वतः आज तुम्हाला जर काही गोष्टी खोटं बोलण्याचा सवय असेल तर किती वेळा तुम्ही खोटं बोललात, किती वेळा तुम्ही स्वतःला फसवलं, हा स्वतः लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही हे लिहून ठेवाल, ट्रॅक कराल, तेव्हा तुम्ही बेस्ट घडायचा प्रयत्न कराल. दुसऱ्या दिवशी त्या चुका नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न कराल. ॲक्सेप्ट करायला शिकाल की मी हे सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर जो आहे ना तो टाईम यूज करणं. टाईम म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल कसा टाईम यूज करता. प्रत्येकजण ज्या ह्या जगामध्ये प्रत्येकजण जो जगतो आहे ना, त्याला सगळ्यांना 24 तास आहेत. प्रत्येकाला 24 तास देवाने दिलेले आहेत. त्यातले प्रत्येकजण हा त्या 24 तासाचा वापर करत असतो. काही जण 24 तासांचा वापर करून यशस्वी होतात, काही जण अयशस्वी होतात, काही जण कायमच धडपडत असतात. तर हे सगळं का? त्या 24 तासांचा वापर करणं कसा करतो ह्याच्यावर निर्भर करत असतं. कारण काही जण ह्या 24 तासाचा वापर अगदी व्यवस्थित करत असतात. म्हणजे 8 तास जसे झोपेला देतात, 8 तास जशी तुमची कामं चालतात, ते उरलेले 8 तास यातले काही जण 2 तास फॅमिलीसाठी देतात, 2 तास स्वतःसाठी देतात. स्वतःसाठी देतात म्हणजे त्यात तुमच्या हॉबीज, तुमचं वर्कआउट, तुमचं जिम करत असाल तर तुम्ही ते, तुमचं मेडिटेशन, तुमचं खाणं पिणं ह्याच्यावर देत असतात. आणि काही जण फॅमिलीसाठी देखील तेवढाच 2 तासाचा वेळ देत असतात. कारण आपल्याला यशस्वी व्हायचं आहे म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे, फॅमिलीला सुद्धा सोबत घेऊन चालायचं आहे. आपली फॅमिली ही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. जर तुमच्याकडे आज ती फॅमिली असेल तर देवाला ग्रॅटिट्यूड व्यक्त करा की तुम्हाला ती फॅमिली देवाने दिली आहे किंवा युनिव्हर्सने दिलेली आहे. तुमच्याजवळ सगळे आहेत, तुमच्यासोबत सगळे आहेत, त्याच्यामुळे ग्रॅटिट्यूड नेहमी व्यक्त करा. त्याचबरोबर जी गोष्ट लास्टमध्ये येते ना ती माणुसकी जपायला शिका. म्हणजे कसं, तुमच्यासमोर जरी किती काही आलं तरी, म्हणजे किती काही प्रॉब्लेम्स आले, काही झालं, पण तुमची जी वाणी आहे ती शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा, ना की कोणाला दुखवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या म्हणजे जेव्हा तुमची लोक आठवण काढतात ना, तो विचार करा की आपली लोक चांगल्या गोष्टीने आठवण काढत आहेत. जेव्हा तुम्ही चांगले वागता तेव्हाच तुमची कुठेतरी आठवण काढली जाते. जर तुम्ही वाईट वागलात तर तुमचा तिथे तिरस्कार केला जातो, सुस्कारा सोडला जातो की हा व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही आहे. जर तुम्ही चांगले वागलात तेव्हा तुमची आठवण काढली जाते. त्यामुळे असं वागण्याचा प्रयत्न करा की तुम्ही जेणेकरून चांगले असाल, चांगले वागाल. जे सौंदर्य आहे ना, प्रत्येकाला वाटतं की आपण सुंदर दिसावं, प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर असावं. सौंदर्य हे असतंच, प्रत्येकाला देवाने दिलेलं आहे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये. कोणाचे केस चांगले आहेत, कोणाची बोलण्याची कला चांगली आहे, कोणाचे डोळे चांगले आहेत. परंतु ह्या सौंदर्यापेक्षा जर तुम्ही तुमच्यावर काम केलं, तुम्ही चांगल्या बोललात, चांगले राहिलात, जे सौंदर्य तुम्हाला मिळेल ना ते चिरंतर टिकणार असतील आणि त्यातून मिळणारे जे तुम्हाला लाभ असतील ते कायम राहणार आहेत. ते कारण माणुसकी तुम्ही जपत आहात. माणुसकी जपल्याने तेच घडणार आहे की तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला लोक जेव्हा तुमची आठवण काढतील ना ती तुमची माणुसकी राहणार आहे.
त्याच्यामुळे हे सगळे पॉईंट्स जर तुम्ही फॉलो करत गेलात तर रोज तुमचं नवीन व्हर्जन तयार होणार. आणि 1 वर्षाने बघाल ना तुम्ही, तुमच्या स्वतःमध्ये खूप चेंजेस झालेले असतील. भलेही तुमच्या शारीरिक चेंजेस नाही झाले, पण तुमच्या जे मनात जे चेंजेस होतील ना ते तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतील. त्याच्यामुळे प्रयत्न करा की चांगलं बनण्याचा, तुमचं स्वतःचं बेटर व्हर्जन घडवण्याचा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.